वी आर ऑन आवर वे टू श्रीवर्धन. आज थोडा डिस्टन्स वाईज जरी कमी असला तरी जर्नी थोडा लांब आहे, अराउंड 3 hours. तर अलिबाग वरून मग रोहा वरून इंदापूर, मानगाव असं करून आपण मग श्रीवर्धनला जाणार. असा रूट असणार आहे आपला श्रीवर्धनसाठी. अराउंड 120 किलोमीटर्सची जर्नी आहे, पण 3 तास लागतील. चलो. अरे श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यातील तालुका तर आहेच, उपजिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जुनं शहर आहे. इनफॅक्ट महाराष्ट्रातील सगळ्यात जुन्या शहरांपैकी श्रीवर्धन एक शहर आहे आणि बीच टाउन आहे. पण याची मुख्य ओळख आपण म्हणू तर श्रीवर्धन जे आहे ते बालाजी विश्वनाथ भट म्हणजे भट फॅमिली मधले जे पहिले पेशवे होते त्यांचं होमटाउन आहे. आणि मग पुढे परत याच फॅमिली मधले सगळे पेशवे होत गेले. तर बालाजी भट्ट जे होते ते 6वे पेशवे होते, अपॉइंट केले गेलेले, नियुक्त केले गेलेले. पहिले पेशवे ॲज यू मोरोपंत पिंगळे होते. आणि ही जी भट फॅमिली आहे, भट देशमुख फॅमिली, तर ही ओरिजिनली फ्रॉम श्रीवर्धन आणि इथले ते देशमुख होते. सॉर्ट ऑफ आपण म्हणू का इथले मोठे जमीनदार किंवा गावाची एक प्रतिष्ठित व्यक्ती होती, अशी फॅमिली होती. तर यांच्यानंतर ती फॅमिली पुण्याला मूव्ह झाली आणि मग नंतर ह्याच फॅमिली मधले सगळे पेशवे होत गेले पुढे. तर भट फॅमिली मधले जे पहिले पेशवे होते बालाजी विश्वनाथ, त्यांचा कार्यकाळ 1713 पासून 1720 पर्यंतचा होता. आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा, त्यांचा बालाजी थोरले बाजीराव आपण म्हणतो त्यांना, त्यांनी मराठ्यांचा धुरा हातात घेतली. आणि जसं आपल्याला माहिती आहे, वन ऑफ द बेस्ट टाइम्स किंवा मराठ्यांचा जो पीक टाइम होता तो त्यांच्या काळात होता. 40+ बॅटल्स, लढ्या त्यांनी जिंकल्या होत्या आणि त्यांच्या काळात त्यांनी कधीच पराजय बघितला नव्हता. तर फिअर्स लीडर आणि खूप चांगले ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांचं मराठा लेगसीमध्ये नाव कोरलं गेलेलं आहे. आणि मग त्यांच्या नंतरचे जे पेशवे होते त्यांनी जवळपास 1750 मध्ये श्रीवर्धन येथे एक वाडा बांधलाय, आपण घर म्हणू शकतो त्याला. तर ते पण स्मारक आहे इथे श्रीवर्धनला, ते पण आपण बघण्याचा प्रयत्न करू. ऑन द वे टू श्रीवर्धन. आता आपण रोह्याला पोहोचतोय आणि रोड हा जी कुंडलिका नदी आहे त्याच्याशी पॅरलल जातोय एकदम. इफ यू डोंट नो, रोह्याच्या पुढे कोलाड नावाची एक जागा आहे आणि तिथं असे या रिव्हरवर, कुंडलिका नदीवर बरेचसे असे रिव्हर राफ्टिंग आणि अलाइड ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात आणि त्याला धरूनच कोलाडमध्ये बरेचसे असे ॲडव्हेंचर रिसॉर्ट्स आहेत. तर इफ यू आर अन ॲडव्हेंचर फ्रीक आणि तुम्हाला रिव्हर राफ्टिंग वगैरे सारख्या ॲक्टिव्हिटीज आवडतात तर तुम्हाला ऋषिकेश वगैरे जाण्याची गरज नाही आहे. मुंबईजवळच कोलाड आहे, तर तिथं येऊन तुम्ही ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकतात. नाईस प्लेस. श्रीवर्धनला जाताना आता आपण रोहा क्रॉस करून आता कोलाडला पोहोचलोय आणि इथं आता आपण NH66 मुंबई गोवा हायवेला जॉईन करतोय. मग इथं पुढे जाऊन आपण मानगाव आणि मग पुढे जाऊन आपण श्रीवर्धनच्या इथं टर्न घेणार आहोत.
श्रीवर्धन भाईंदर. नॉट एक्झॅजरेटिंग इन एनी वे. हार्डली 5 मिनिटांच्या स्पॅन मध्ये श्रीवर्धन बोरिवली, श्रीवर्धन भाईंदर, श्रीवर्धन नालासोपारा आणि आता जस्ट एक पास झाली श्रीवर्धन मुंबई. तर बॅक टू बॅक अशा एसटी महामंडळाच्या बसेस गेल्या एकाच रूटवर. कारण हे वेगळ्या रूटने जाणारे नाहीये, हे ऑब्व्हियसली पनवेल, ठाणे या रूटनी जाणार आहेत. मग आपल्या बोरिवली, नालासोपारा, भाईंदर या रूटला जातील. बोरिवली, भाईंदर, नालासोपारा तर सगळ्या घोडबंदर रूटनी जाणाऱ्या बसेस आहेत. तर मग एकाच रूटवर एकाच वेळेला 5-5 मिनिटांच्या डिफरन्स मध्ये 4 एसट्या जातात आहे. आणि देन एसटी महामंडळाचे मग जे व्यवस्थापक वगैरे असतात, आयदर हेड ऑफिसचे किंवा मग त्या रिस्पेक्टिव्ह आगाराचे, ते म्हणतात का बसेस रिकाम्या जातात, रेव्हेन्यू मिळत नाही. कसं मिळणार आहे? एकाच रूटवर 5 मिनिटांमध्ये तुम्ही 4 बसेस सोडल्या, कसा मिळणार आहे? हा हॉलिडे सीझन ठीक आहे, लॉंग विकेंड आपण बोलू शकतो, पण हॉलिडे सीझन नाहीये. आणि बसेस ज्या होत्या ना, तर लिटरली रिकाम्या गेल्यात. म्हणजे एका पाठोपाठ एक गेल्या तर काय भरून गेल्या आणि मग ठीक आहे पब्लिक आहे म्हणून आपण बसेस सोडतो असं नाही. बसेस रिकाम्या गेल्यात. मग त्या रूटला लॉस होणार, मग तो रूट बंद करणार आणि मग परत पॅसेंजर बोंब मारणार का त्या रूटवर बसेस चालवत नाही. मॅनेजमेंट बरोबर नाहीये. तुम्ही रूट्स बरोबर हँडल करा, एव्हरीथिंग विल बी ओके. तर इट्स व्हेरी स्ट्रेंज. म्हणजे जर कोणी इथं IAS ऑफिसर वगैरे बसतात एसटीच्या हेड ऑफिसमध्ये किंवा MSRTCच्या कुठल्या तरी विभागात जर कोणी IAS किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर असतील, तर त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे आणि त्यांनी आगार व्यवस्थापक जे असतात त्यांच्याशी बसून बोलायला पाहिजे. कारण जुने दिवस नाही राहिले, नवे काहीतरी गोष्टी कराव्या लागतील, थोडं थिंकिंग बदलावं लागेल तरच शक्य आहे. म्हणजे अदरवाईज एसटीचं रिवायवल मुश्किल आहे. श्रीवर्धनला लागूनच एक ट्विन बीच आहे हरिहरेश्वरचा. तर श्रीवर्धन, हरिहरेश्वर हे नाव मोस्टली एकत्रच घेतलं जातं. जवळपास 15-20 किलोमीटरचा डिस्टन्स आहे एक दोन्ही बीचेस मध्ये. आणि दोन्ही स्पोर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स, बीचेस, ऍक्टिव्हिटीज आणि सी फूड साठी प्रसिद्ध आहे. तर पण बघायला गेले तर हरिहरेश्वर एक तीर्थक्षेत्र आहे. हरिहरेश्वरला एक मंदिर आहे, 2 मंदिर आहेत बेसिकली. एक छोटं मंदिर आहे काळभैरवाचं आणि दुसरं मोठं किंवा जे मुख्य मंदिर आहे ते आहे हरिहरेश्वराचं. तर हरिहरेश्वर मोर ऑफ अ तीर्थक्षेत्र, श्रीवर्धन टुरिस्ट प्लेस, बीचेस, वॉटर स्पोर्ट्स ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहेत. तर हे श्रीवर्धन येथे पेशव्यांचं स्मारक आहे. खूपच दुरावस्था झालेली आहे. असा एक छोटासा बोर्ड लावलाय, दॅट्स इट. आणि आतमध्ये बरेचसं कन्स्ट्रक्शन सुरू आहे, जाऊन बघूया आपण. हे जे बाहेर बुरुज बघितले तुम्ही, तेवढंच ओरिजिनल वाटतंय. इथं पूर्ण असं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. पुतळा आहे, आपण जाऊन बघूया. इथं असं पूर्ण स्मारकाचं काम सुरू आहे. होपफुली इन कमिंग इयर्स सगळं व्यवस्थित होणार.
आणि हा बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा पुतळा. आता आलोय मी श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे. पेशवे स्मारकच्या पाठीमागच्या बाजूला आहे आणि जुनं मंदिर आहे. पेशव्यांनी यांचा जीर्णोद्धार केला असं वर्णन आहे. असा मंदिराचा परिसर आहे. छान उंच मोठं झाड आहे. मंदिराच्या आतला परिसर आहे. Extremely rare sight. फायनली आपण श्रीवर्धन बीचला आलो.
वेलकम बॅक टू द कुकिंग टेबल. आज पुन्हा एकदा रुपेरी वाळूत माडाच्या बनात आलेलो आहे आणि पुन्हा एकदा समुद्रकिनारी आलो आहे. तर मग कोळंबी रस्सा व्हायलाच पाहिजे. तर चला मग स्टार्ट करूया, बघूया रेसिपी कशी बनवायची ते. तर कोळंबी रस्सा आपण बनवणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने. इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया, खूपच सिंपल आहे. आपल्याला लागेल 1 मीडियम साईजचा टमाटा, 2 मीडियम साईजचे कांदे, रेग्युलर आपले लाल तिखट मसाला वगैरे, अद्रक लसणाची पेस्ट लागेल ते आपण बघूच, फ्रेश कोथिंबीर, कढीपत्ता, ओल्या नारळाचं चव लागेल आणि आपल्या डिशचं स्टार इन्ग्रेडियंट फ्रेश कोळंबी लागेल आपल्याला. आपण चांगली साफ करून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे. तर खूपच छान बनणार आहे. चला स्टार्ट करूया. तेल गरम करायला ठेवलं होतं, तर मी त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकून देतो. बारीक चिरलेला कांदा आपण टाकून दिलेला आहे. थोडा रोस्ट करून घेऊ. आज फॉर अ चेंज मातीचं भांडं यूज करतोय. कांदे थोडे मऊ होऊ देऊया आपण. पर्यंत टमाटा कट करून घेऊया. टमाटा पण बारीक कट करून घ्यायचं. कांदा थोडा मऊ झाला तर त्याच्यात आपण कढीपत्ता टाकून देऊ. चांगला धुवून घेतलेला आहे आणि कढीपत्त्याने पण चांगला फ्लेवर येलेला. कांदा थोडासा ट्रान्सलुसंट झाला तर गॅस कमी करून याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून देऊया आणि थोडंसं मीठ. एखाद मिनिट हे रोस्ट केल्यावर आपण कोळंबी साफ करून धुवून घेतली होती ती याच्यात टाकून देऊया. आणि हाय फ्लेमवर 1 मिनिट त्याला चांगलं रोस्ट करून घेऊया. कोळंबी किंवा कुठलं पण फिश नाजूक असतं, तर हलक्या हाताने त्याला असं मिक्स करा आणि एखाद मिनिटात आपल्याला रोस्ट करायचं. ती एकदा अशी राऊंड झाली, कोळंबी गरम झाल्यावर अशी राऊंड शेप होते, तर ते झाल्यानंतर आपण याला काढून घ्यायचं. कुठलंही सी फूड, एस्पेशली शेलफिश, हे खूप लवकर कुक होतं आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. तर जास्त कुक करायचं नसतं, नाहीतर ते असं निब्बर कडक असं रबर सारखं होऊ शकतं. आपण इथं कोळंबी ज्या प्रकारे कुक करत आहोत त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 60-70% ती कुक होऊन जाणार. तर बघू शकता तुम्ही, कोळंबी अशी राऊंड व्हायला लागली आहे. तर कलर पण व्हाईट आणि ऑरेंज असं छान झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करून त्याला काढून घेऊया. तर कोळंबी आपण एका भांड्यात काढून घेऊया. हे असं रोस्ट केल्याने, हळदीसोबत रोस्ट केल्याने तेलामध्ये, तर कोळंबीचा जो फिशी स्मेल असतो, माशाचा वास असतो, तो पण नाहीसा होऊन जातो. आता आपण रस्सा बनवायला घेऊया. तर त्याच पातेल्यात थोडं तेल, जास्त नाही कारण आपण आधी पण तेल वापरलेलं आहे. त्याच्यात आपण बारीक चिरलेला टमाटा टाकून देऊया आणि त्याला चांगला हाय फ्लेमवर परतून घेऊया. टमाटे चांगले मऊ झालेत. फोडणीसाठी परत थोडासा कढीपत्ता आपण याच्यात टाकून देऊया. कढीपत्त्याचा वास आणि फ्लेवर मला खूप आवडतो आणि नॉनव्हेज मध्ये तो व्यवस्थित ब्लेंड होतो. कढीपत्ता पण एखाद मिनिट करून झाल्यावर थोडी जिंजर गार्लिक पेस्ट, आता टमाटा बाजूला तेल सोडायला लागला म्हणजे टमाटा खूप झालेला आहे चांगला. आता याच्यात मसाले टाकूया एक एक करून. थोडी धना पावडर, लाल तिखट. तर जास्त तिखट नाही करायची भाजी आपल्याला, काय चिकन मटन सारखं एकदम झणझणीत असं नाही करायचं. कोळंबीला स्वतःचा एक गोडवा पण असतो, तर तो भाजीला सूट करतो. तर तुमच्या आवडीप्रमाणे, पण ऑन अ लोअर लेवल आपण
लाल तिखट टाकून याला चांगलं रोस्ट करून घेऊया. थोडासा गरम मसाला, याला पण चांगला रोस्ट करून घेऊया आपण. तर मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्सच्या वेळेला सांगितलेलं का आपण थोडंसं नारळाचा चव घेतलेला आणि एकदम फ्रेश कोथिंबीर घेतलेली, तर त्याचा चांगला मिक्सरमधून आपण ग्राइंड करून घेतलं आहे. अशी थोडीशी पातळ पेस्ट बनवून घेतली आहे, ते याच्यात टाकून देऊया. मसाल्याच्या भांड्यालाच थोडं पाणी टाकून आपण मिसळून घेतलंय, त्याचंच पाणी टाकू आणि हाय फ्लेमवर याला चांगलं रोस्ट करूया. ओल्या नारळाची एक वेगळीच चव लागते, फ्रेशनेस लागते आणि भाजीचं टेक्स्चर पण खूप छान येतं त्याच्याने. आपला मसाला छान रोस्ट होतोय, ग्रेव्हीचा बेस तयार छान झालेला आहे, तेल पण सोडायला लागलेली आहे. तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून देऊया. आपण कोळंबी रोस्ट करताना पण मीठ टाकलं होतं, तर थोडं बेताने टाका तुमच्या अंदाजाने. आता याच्यातच आपण जी फ्राय केलेली रोस्ट केलेली कोळंबी होती ती आपण याच्यात टाकून देऊया. याला चांगल्या रस्स्यासोबत आपण मिक्स करून घेऊया. आपण रश्यासोबत कोळंबी चांगली मिक्स करून घेतली आहे. आता गॅस कमी करून 2च मिनिटं याला झाकून द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर झाकण काढूया. काही जणांना सुकी कोळंबी आवडते, म्हणजे कोळंबी मसाला किंवा थिक ग्रेव्ही असलेली, तर ती अशीच आपली रेसिपी कुक होते, तर ते तयार झाल्यानंतर तशीच सर्व करू शकतो. पण आज आपण इथं रसा बनवणार आहोत, तर थोडंसं पाणी ॲड करू आपण याच्यामध्ये. आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जो कोकणात सर्रास वापरला जातो ऑलमोस्ट एव्हरी भाजीमध्ये, नॉट सो मच ऑफ अ सिक्रेट, पण तुम्ही जेव्हा टाकेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. तर 2 मिनिटं आपण याला झाकून ठेवूया. 2 मिनिटं झालेत आपल्याला झाकण ठेवून. आता झाकण काढून घेऊया. बघू शकता अशी छान तरी आलेली आहे भाजीला, म्हणजे आपले सगळे मसाले कोळंबी वगैरे सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे. ते एक मिक्स करून देऊया त्याला. कोळंबी अशी रेडी झालेली आहे. तर कोळंबी सुक्का म्हणून किंवा असं थिक ग्रेव्हीचं म्हणून तुम्ही अशीच खाऊ शकता, पण आज आपण रसा बनवणार आहोत, तर याच्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करूया. तर माझ्याकडे गरम पाणी आहे, गरम पाणी थोडंसं ॲड करून देऊया. एकदम पातळ रसा नाही बनवायचा आपल्याला. गरम पाण्यासोबतच आपण कोकम, जो सिक्रेट इन्ग्रेडियंट मी म्हटलं, तर कोकम मी असं पाण्यात थोडंसं भिजवून घेतलं होतं, ते पाण्यात थोडंसं कुस करून आपण त्याच्यात ॲड करून देऊया. तर ह्या भागाचा रेसिपीजमधला किंवा क्युझिनमधली एक खासियत म्हणजे कोकम. बाय दिस रिजन आय मीन कोकण रिजन. कोकम टाकून दिल्यानंतर आपण परत एकदा 2-3 मिनटं असं झाकून ठेवूया. त्याच्यानंतर आपली भाजी रेडी होऊन जाणार. 4-5 मिनटं आपण भाजी उकळत ठेवली होती. आता गॅस बंद केलाय मी. फारच सुरेख दिसते, एकदम सुंदर दिसते. करी एकदम यम्मी दिसते. टेक्स्चर वगैरे खूपच छान आहे, दिसायला पण खूप सुंदर आहे. शेलफिश जसं मी सांगितलं लवकर कुक होतात, तर जास्त कुक करण्याची गरज नसते. लुक्स यम्मी. चला आता आपण याला सर्व करूया. त्याच्या अगोदर मी थोडं गार्निशिंग करून देतो, अजून छान दिसते भाजी. त्याला एक चांगला मिक्स. थोडा रस्सा घेऊया. कोळंबी. तर असं आपण छान प्लेटिंग करून घेतलेली आहे. कोळंबी आहे, सोबत कांदा आहे. आज आपण चपाती घेतलेली आहे खायला, पण याच्यासोबत तुम्ही तांदळाची भाकरी खाऊ शकतात किंवा घावणे खाऊ शकतात, और जर तुम्हाला भात हवा असेल तर तुम्ही भात पण खाऊ शकतात. आज आपण चपाती सोबत त्याला टेस्ट करणार आहोत. चला टेस्ट करूया. चपाती सोबत कोळंबी आणि भरपूर
रसा. एन्जॉय करतोय मी. मस्त कोळंबीचा असा स्वीटनेस आहे, असा गोडवा आहे कोळंबीचा जो जनरली शेलफिश मध्ये असतो. नारळ आणि कोथिंबीरचं चांगली ग्रेव्ही झालेली आहे आणि मसाल्याचे फ्लेवर चांगले इन्फ्यूज झालेले त्याच्यामध्ये. सुपर. आणि जे आपण शेवटी जे सिक्रेट इन्ग्रेडियंट आपला कोकम टाकलं त्याच्याने तो एक टँगीनेस येतो, एक थोडासा आंबटपणा येतो आणि माशांच्या सोबत किंवा म्हणजे सी फूड सोबत खूपच छान ब्लेंड होतोय तो. ऑसम. तिखट नाही चिकन मटन सारखं, वेगळंच आहे. ऑब्विसली सी फूड आहे तर सुपर सुपर, जस्ट यमी. अजून एक घास, थोडा कांदा. यमी, जस्ट यमी. एक नंबर जबरदस्त कोळंबीचा रस्सा झालेला आहे. आता मी सगळी संपवणार आहे. एक ऑलरेडी एक मेंबर आपल्याला जॉईन झालेला आहे, त्याला पण मी थोडंसं देतो आणि आम्ही दोघं मिळून हे सगळं फस्त करतो. तुम्ही पण कमेंट करा तुम्ही तुमचं जेवण कोणासोबत शेअर करतात. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.